छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसापासून व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो। आता मी बजाज नगरमधील जागृत हनुमान मंदिरात आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय या मंदिर देवस्थानच्या वतीने हे दररोज हजारो भाविकांसाठी अन्न तयार केलं जातं, अन्नछत्र उभारण्यात आलं आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून या मंदिर संस्थांना गॅस मिळत नसल्याने चक्क जे आहे की भाविकांची भूक भागवण्यासाठी अशा पद्धतीनं चुलीवर स्वयंपाक करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण बघतोय या ठिकाणी जिथे महिलांनी चूल पेटवली आणि चुलीवर जे आहे ते पोळ्या करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे। दिवसभरात जवळपास 1000 ते 1500 जे आहे ते भक्त या ठिकाणी जेवून जात असतात। अतिशय माफक दरात जे आहे ते या ठिकाणी भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते। मात्र ज्या पद्धतीनं आखात देशात युद्ध सुरू आहे त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं यांना जे आहे ते आता चक्क चुलीवर स्वयंपाक करून जे आहे ते भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे। या संस्थांचे आणि या अन्नपुरवठा क्षेत्राचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, किती दिवसापासून जे आहे ते हनुमान मंदिराच्या वतीनं अन्नछत्र सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं आता गॅस संपला आहे त्यामुळे काय अडचणी येतात? 2005 पासून आपलं अन्नप्रसाद केंद्र चालू आहे आणि आता सध्या गॅस मिळत नाही आहे, त्यामुळे लोकांची व्यवस्था होत नाही आहे। तर आपण सध्या चुलीवरती पोळ्या करणं चालू आहे आणि बाकीचं स्वयंपाक हा आपल्या ह्याच्यावरतीच तयार करतो, लाकडावरती, भट्ट्यावरती। एक इंडस्ट्री कुकर एक लावलेलं आहे, त्या कुकरमध्ये आपण वाफेवरती स्वयंपाक तयार करतो। मग सांगा, दिवसभरात सगळे किती भक्त या ठिकाणी जेवण जातात आणि हे सगळं स्वरूप कसं असतं? दिवसभरात कमीत कमी आपल्याकडे 1000 ते 1200 वर लोक जेवण जातात आणि लवकरात लवकर जेवण मिळण्यासाठी आता गॅस पाहिजे, पण तो गॅस मिळत नाही, म्हणून आम्ही आता चुलंगण पेटवलेत आणि आम्ही एक बॉयलर घेतलेला आहे। त्या बॉयलरमध्ये भात शिजवतो, डाळी शिजवतो, त्यामुळे आम्ही गॅस कमीत कमी लागेल याचा पण प्रयत्न करतो, पण आता मिळतच नाही। आता काय, जेव्हा तुम्ही गॅस एजन्सीशी संपर्क करता तेव्हा त्यांच्याकडून काय सांगण्यात येतं? गॅस एजन्सीवर ज्या वेळेला आम्ही संपर्क करतो त्यावेळेला गॅस शिल्लक नाही म्हणतात आणि जास्तीच्या दरानं मात्र देतात। ते किती रुपये? 3000 रुपयाला सिलेंडर देत आहे सध्या, ते बी ब्लॅकमध्ये, त्याची पावती मिळत नाही, काही मिळत नाही। तुम्ही असे 3000 रुपयांनी किती सिलेंडर घेतले इथं अन्नछत्रासाठी? आता कमीत कमी 20 सिलेंडर घेतले आम्ही 3000 रुपयानं। आता आज दिलेलेच नाही, आता मिळत नाही म्हणून तर चुले पेटवले ना। आता सध्या सिलेंडरच नाही आमच्याकडं। कोणतं येत होतं सिलेंडर तुम्हाला? HP, भारत किंवा कोणत्या कंपनीचं? तिन्ही पण कंपनीचे वापरतो आम्ही, तिन्ही पण कंपनी सिलेंडर वापरतो। पण ब्लॅक मिळत होती? हो, तिन्ही पण ब्लॅकनेच मिळतात। निश्चित आपण बघतो या ठिकाणी ज्या पद्धतीनं अन्नछत्र सुरू करण्यात आलं, यांनी सांगितले की 3000 रुपयांना ब्लॅकनं सिलेंडर मिळते, मात्र आज तेही मिळत नाही असा गंभीर आरोप यांनी केला। खरं तर प्रशासन जे म्हणते की आम्ही 11 पथक स्थापन केलेत, आम्ही चौकशी करतोय, मात्र असं असताना देवाच्या दारात सुद्धा गॅस एजन्सी चालक जे आहे ते अशा पद्धतीनं ब्लॅकनं जे आहे ते सिलेंडर विकत असल्याचा धक्कादायक आरोप आपल्या समोर आला आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।